ग्रॅव्हिटस फाउंडेशनबद्दल आम्हाला एवढ्यातच माहिती कळली. उषाताईंना ओळखत होतो आम्ही, आमच्या आधी एकदा भेट झालेली आहे, पण या फाउंडेशनबद्दल काही माहिती नव्हती. आज म्हणजे ह्या पुरस्काराच्या निमित्ताने त्या फाउंडेशनची माहिती झाली आणि त्याच्यातर्फे जे अनेक उपक्रम राबवले जातात त्याची पण माहिती त्यामुळे आम्हाला मिळाली. आणि या ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या वतीने हा जो ऊर्जा पुरस्काराचा कार्यक्रम होतो त्या पुरस्काराची पण माहिती मिळाली. आणि हा पुरस्कार सगळ्या मान्यवर लोकांना आजपर्यंत दिलेला आहे आणि त्या पुरस्कारासाठी माझी यांनी सिलेक्शन केलं याबद्दल मी ग्रॅव्हिटस फाउंडेशनची आभारी आहे. उषाताईंची पण आभारी आहे. सामाजिक क्षेत्रात जे पाऊल ठेवत आहेत, जे याच्याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना काय सांगाल? सामाजिक क्षेत्राकडे वळणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे, पण ज्यांना खरंच या सामाजिक कार्याकडे वळायचं आहे त्यांना आपल्याला एक तर बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याच्यासाठी त्यांनी तयार असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याग करण्याची तयारी पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी जर आणल्या आणि काम करायची जर ऊर्जा असेल तर नक्कीच त्यांना त्यामध्ये प्रोत्साहन मिळू शकतं आणि यशस्वी पण होऊ शकतात ते त्याच्यामध्ये. नाही, तो तर नेहमीच आम्ही दोघं बरोबरीनेच कामाला सुरुवात केली आणि त्यामुळे दोघंही एकमेकांच्या साथीने होतो. खंबीरपणे पाठीशी उभे राहणं प्रश्न नाही, हाताला हात लावून किंवा खांद्याला खांदा लावूनच आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे दोघांची एकमेकाला कायम साथ होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.